नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। तर एकूण 17,000 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। जर तुम्हाला ही ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यापासून ते ऑनलाईन अर्ज करण्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे। त्यानंतर पेमेंट करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे। अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। तर सूचना वाचण्यासाठी अधिक माहिती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अधिक माहिती ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पीडीएफ फाईल ओपन होईल। तर तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर जाहिरातीचा तपशील बघायचा असेल तर जाहिरातीमध्ये अधिक माहिती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अधिक माहिती ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट पदवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर घटकमध्ये तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर डाउनलोड पीडीएफ फाईल वरती क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्याची संपूर्ण पीडीएफ फाईल किंवा त्या जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात तुमच्या समोर येईल। त्यानंतर तुम्हाला ती जाहिरात एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। तुमच्या कॅटेगरीसाठी किती पद दिलेली आहेत, ओपन कॅटेगरीसाठी कुठली पद दिलेली तर ती संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित ती पीडीएफ फाईल मध्ये वाचून घ्यायची। त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या महत्त्वाच्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत। तर महत्त्वाच्या सूचना वाचण्यासाठी अधिक माहिती ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अधिक माहिती ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला एकूण 4 स्टेप कंप्लीट करायचं आहे। तर आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे। तर अशा 4 स्टेप मध्ये आपल्याला हा संपूर्ण अर्ज कंप्लीट करायचा आहे। तर फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी नवीन नोंदणी करा किंवा नवीन रजिस्ट्रेशन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्याआधी तुम्हाला एक सूचना दिलेली आहे। तर ही संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे की तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा तुम्हाला परमनंट आणि स्वतःचा यूज करायचा। यानंतरची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर कळविण्यात येईल याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमची ईमेल आयडी किंवा युजरनेम टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमचा पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिश मध्ये टाकायचं आहे। तर तुमचं नाव टाकताना आधी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मिडल नेम मध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या हस्बंडचं नाव टाकायचं आहे आणि शेवटी तुम्हाला सरनेम किंवा तुमचं आडनाव टाकायचं आहे। तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिश मध्ये टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिकली देवनागरी लिपीमध्ये किंवा मराठीमध्ये इथे येऊन जाईल। जर ते चुकीचं येत असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं लिंग सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट लिंग वरती क्लिक केल्यानंतर मेल, फिमेल, ऑदर जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लिंग सिलेक्ट केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर आय हॅव रीड इंस्ट्रक्शन ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि हा कॅप्चा कोड इथे एंटर करून रजिस्टर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वर एक मेल आला असेल तो मेल तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमची ईमेल आयडी ओपन केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीचा एक मेल आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला हा मेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर मेल व्हेरीफाय करण्यासाठी इथे तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपली ईमेल आयडी ही सक्सेसफुली व्हेरीफाय झालेली आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ईमेल आयडी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर लॉग इन करण्यासाठी युजरनेम म्हणून तुमची ईमेल आयडी टाकायची आहे।
त्यानंतर आता तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड इथं एंटर करून लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल। त्यानंतर ऍप्लिकेशन करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी अर्ज आणि छायाचित्र किंवा स्वाक्षरी अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पदासाठी अर्ज करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पदासाठी अर्ज करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी आपल्याला एकूण 5 स्टेप कंप्लीट करायचं आहे। तर आधी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची आहे, त्यानंतर आरक्षणाचा तपशील द्यायचा आहे, संपर्क तपशील द्यायचा आहे, इतर तपशील द्यायचा आहे आणि तुमची संपूर्ण शैक्षणिक माहितीचा तपशील द्यायचा आहे। तर अशा 5 स्टेप मध्ये हा संपूर्ण अर्ज आपल्याला कंप्लीट करायचा आहे। वैयक्तिक माहितीमध्ये आधी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव हे इंग्लिश मध्ये टाकायचं आहे। तर तुमचं नाव टाकताना आधी तुम्हाला फर्स्ट नेम किंवा तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं किंवा तुमचं हस्बंडचं नाव टाकायचं आहे आणि शेवटी तुम्हाला आडनाव किंवा तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं आईचं नाव हे इंग्लिश मध्ये टाकायचं आहे। तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिश मध्ये एंटर केल्यानंतर किंवा तुमचं आईचं नाव हे इंग्लिश मध्ये एंटर केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली देवनागरी लिपीमध्ये किंवा मराठीमध्ये ट्रान्सफर होऊन जाईल। जर ते मराठीमध्ये व्यवस्थित येत नसेल किंवा चुकीचं येत असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट पद वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही एकूण 5 पदासाठी ऍप्लिकेशन करू शकतात। तर पदांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर असेल, पोलीस कॉन्स्टेबल SRPF असेल, पोलीस बॅट्समन असेल किंवा प्रिझन कॉन्स्टेबल असेल, तर तुम्हाला ज्या पदासाठी ऍप्लिकेशन करायचं आहे ते पद तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पद सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला घटक सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट घटक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या घटकासाठी किंवा कुठल्या जिल्ह्यासाठी ऍप्लिकेशन करायचं आहे तो घटक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर घटक सिलेक्ट करताना तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्याची व्यवस्थित जाहिरात तुम्हाला इथं बघून घ्यायची आहे, त्यानंतरच तुम्हाला घटक व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचा आहे। घटक सिलेक्ट केल्यानंतर पुढील पृष्ठ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पुढील पृष्ठ या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आरक्षणाचा तपशील फिल करायचा आहे। तर आरक्षणाच्या तपशील मध्ये तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का? जर तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? जर तुम्ही पात्र गुणवत्ताधारक खेळाडू असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। अंशकालीन आहात का? असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। प्रकल्पग्रस्त आहात का? जर तुम्ही प्रकल्पग्रस्तामधून येत असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि येत नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। माजी सैनिक आहात का? जर तुम्ही माजी सैनिक असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। होय ऑप्शन वरती टिक केल्यानंतर शैक्षणिक अर्हता इयत्ता 12वी सक्षम आहात का किंवा तुम्ही इयत्ता 12वी उत्तीर्ण आहात का? जर 12वी उत्तीर्ण असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि उत्तीर्ण नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमची सेवा ही 15 वर्ष पूर्ण झालेली आहे का? जर तुमची सेवा ही 15 वर्ष पूर्ण झालेली असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जर तुम्ही माजी सैनिक नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। भूकंपग्रस्त आहात का? जर तुम्ही भूकंपग्रस्तामधून येत असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि येत नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर गृहरक्षक किंवा होमगार्ड आहात का? जर तुम्ही होमगार्ड असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। होय ऑप्शन वरती टिक केल्यानंतर तुमच्या समोर रेड कलर मध्ये एक सूचना येईल की जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तुम्ही होमगार्ड म्हणून 1095 दिवस काम करणं अनिवार्य आहे। जर तुम्ही 1095 दिवस काम केलेलं नसेल किंवा तुम्ही होमगार्ड नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का? जर तुम्ही पोलीस पाल्य आरक्षणात पात्र असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जर पात्र नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। आपण अनाथ आहात का? जर अनाथ असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर अनाथ प्रमाणपत्र कुठल्या प्रकारात येतं ते प्रकार तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे प्रमाणपत्र कधी मिळालं ती दिनांक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि जर तुम्ही अनाथ नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आपण माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार आहात का? जर तुम्ही यापैकी येत असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जर तुम्ही यापैकी येत नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमची जात किंवा कास्ट सिलेक्ट करायची। सिलेक्ट कास्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची। तर कास्ट मध्ये SC, ST, OBC, VG, NT, SBC तर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या
तुमच्या जात प्रमाणपत्राची किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची डिटेल एंटर करायची आहे। तर आधी तुम्हाला जावक क्रमांक किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर हे कास्ट सर्टिफिकेट कधी मिळालं ती दिनांक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। शिक्षण सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट शिक्षण वरती क्लिक केल्यानंतर तुमची 12वी झालेली असेल तर 12वी सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर इक्विव्हॅलेंट मध्ये तुमचं डिप्लोमा वगैरे झालेलं असेल तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक किंवा तुमच्या 12वीच्या मार्कशीटचा क्रमांक तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ किंवा जन्मतारीख तुम्हाला या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुमचं एज किंवा वय इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर पुढील पृष्ठ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पुढील पृष्ठ ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर संपर्क तपशील मध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण ऍड्रेस फिल करायचा आहे। तर ऍड्रेस मध्ये संपर्कासाठीच्या पत्तामध्ये घर क्रमांक असेल, इमारत क्रमांक असेल किंवा त्याचं नाव असेल तर ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे। त्यानंतर रस्ता क्रमांक असेल किंवा प्रसिद्ध ठिकाण असेल तर त्या ठिकाणाचं नाव टाकायचं आहे। संपर्कासाठीचा पत्ता किंवा परिसर मध्ये नाही पण फिल केलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट राज्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे, पोस्टाचं नाव टाकायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस सेम असेल तर या बॉक्स वरती टिक करायचं आहे आणि जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस हा वेगवेगळा असेल तर इथं तुम्हाला तुमचा संपूर्ण परमनंट ऍड्रेस एंटर करायचा आहे। ऍड्रेस एंटर केल्यानंतर पुढील पृष्ठ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इतर तपशील फिल करायचा आहे। तर इतर तपशील मध्ये धर्म किंवा रिलिजियन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट धर्म वरती क्लिक केल्यानंतर हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, सिख तर तुमचा जो धर्म असेल तो धर्म तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। धर्म सिलेक्ट केल्यानंतर तुमची जात टाकायची आहे। त्यानंतर पोट जात टाकायची, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर शासकीय निम शासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहेत का, जर तुम्ही सेवेमध्ये असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। होय सिलेक्ट केल्यानंतर सेवेमध्ये असल्यास कार्यालयाचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि जर तुम्ही सेवेमध्ये नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास आहेत का किंवा तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। होय ऑप्शन वरती टिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि ते कधी मिळालं ती दिनांक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। आणि जर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। कर्नाटक राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। उमेदवार नॉन क्रिमिलियर प्रवर्गामधून मोडत असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। होय ऑप्शन वरती टिक केल्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। होय ऑप्शन वरती टिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर ते कुठल्या तारखेला भेटलं तर ती दिनांक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जर तुम्ही नॉन क्रिमिलियर प्रवर्गामधून मोडत नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या पात्र असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का, जर तुम्ही वैद्यकीय दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जर तुम्ही सक्षम नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। तुमच्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे का असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर NCC प्रमाणपत्र क्रमांक एंटर करायचा आहे आणि ते कधी मिळालं ती दिनांक तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे NCC प्रमाणपत्र नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन आहे का असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। नाही ऑप्शन वरती टिक केल्यानंतर तुमच्या समोर एक सूचना येईल की आता तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन सादर करावं लागेल, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का किंवा तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आहे का असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। नाही ऑप्शन वरती टिक केल्यानंतर तुमच्या समोर एक सूचना येईल की MSCIT प्रमाणपत्र किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र नियुक्ती होण्याआधी तुम्हाला ते सादर करावी लागेल, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे। त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं
करायचं आहे आणि नसतील तर नाही ऑप्शनवरती टिक करायचं आहे। त्यानंतर पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला शैक्षणिक तपशील फिल करायचा आहे। तर शैक्षणिक तपशील मध्ये अर्हता सिलेक्ट करायची। सिलेक्ट अर्हतावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। शिक्षण सिलेक्ट केल्यानंतर मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे। तर विद्यापीठाचं नाव मध्ये तुम्हाला आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर उत्तीर्ण सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट उत्तीर्ण वरती क्लिक केल्यानंतर पास सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। प्राप्त गुण किती होते ते तुम्हाला टाकायचं आहे। एकूण किती गुण होते ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आपण पदवीधर किंवा ग्रॅज्युएशन आहात का? जर तुमचं पदवी झालेली असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि कुठल्या शाखेतून झालेली आहे ते तुम्हाला इथं तुमची शाखा सिलेक्ट करून घ्यायची आहे। आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे का? जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि कुठल्या शाखेतून झालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? जर तुम्ही MSF मध्ये काम करण्यास इच्छुक असतील तर होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि इच्छुक नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर मी प्रतिज्ञा करतो या ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि अर्जाचे परिदृश्य या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अर्जाचे परिदृश्य या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं संपूर्ण ऍप्लिकेशन प्रिव्ह्यू होईल। तर तुम्ही जी माहिती फिल केलेली आहे ती संपूर्ण बरोबर आहे की नाही ती तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। ही संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर बंद करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला तुमच्या अर्जात बदल करायचा असेल तर मागील पृष्ठ या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जामध्ये बदल करू शकतात। आणि जर ही संपूर्ण माहिती बरोबर फिल केलेली असेल तर जतन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जतन करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल की जतन करण्यापूर्वी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची। जर तुम्ही एकदा फॉर्म जतन केला तर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन करता येणार नाही किंवा दुरुस्त करता येणार नाही। म्हणून जतन करण्यापूर्वी तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची। जर तुम्ही हा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल तर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपला अर्ज हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। इथं तुमच्या अर्जाचा टोकन नंबर दिलेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे। तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अर्ज आणि छायाचित्र किंवा स्वाक्षरी अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। फोटो अपलोड करण्यासाठी छायाचित्र अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा फोटो तुम्हाला JPEG PNG फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचं आहे आणि त्याची साईज 5 KB ते 20 KB च्या आतमध्ये, रुंदी 160 पिक्सल, उंची 200 ते 212 पिक्सल मध्ये तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। जर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर रिसाइज करायची असेल तर या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज वरती याल। त्यानंतर इमेज टूल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो रिसाइज करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर रुंदीमध्ये 160 पिक्सल टाकायचं आहे। त्यानंतर उंचीमध्ये 210 पिक्सल टाकून रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 5.18 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची आहे। त्यानंतर अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 10.32 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। त्यानंतर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमची सिग्नेचर ही रिसाइज करून घ्यायची आहे। फोटो डाउनलोड केल्यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर अपलोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो क्रॉप करायचा असेल तर इथून तुम्ही तुमच्या फोटोला क्रॉप करू शकतात। फोटो क्रॉप केल्यानंतर सेव्ह अँड क्रॉप फोटो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड क्रॉप फोटो ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे। सिग्नेचर अपलोड करण्यासाठी स्वाक्षरी अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। स्वाक्षरी अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे। तर सिग्नेचरची रुंदी 256 पिक्सल, उंची 64 पिक्सल मध्ये 5 KB ते 20 KB च्या आतमध्ये JPEG PNG फॉर्मॅट
फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर अपलोड करायची आहे। सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे आणि ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड केल्यानंतर जर तुम्हाला तुमची सिग्नेचर क्रॉप करायची असेल तर इथून तुम्ही तुमची सिग्नेचर क्रॉप करू शकता। त्यानंतर सेव्ह अँड क्रॉप सिग्नेचर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड क्रॉप सिग्नेचर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की सिग्नेचर ही सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। बॅक केल्यानंतर इथं तुम्ही तुमच्या अर्जाची संपूर्ण डिटेल पाहू शकतात। कुठल्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, कुठल्या जिल्ह्यासाठी किंवा युनिटसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, तुमचा टोकन नंबर दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला फीस किती लागणार आहे ती फीस तुम्ही इथं पाहू शकता। तर ही संपूर्ण डिटेल इथं दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे, तर पेमेंट करण्यासाठी पे नाव या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे जा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पुढे जा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन भरणा या ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि हा कॅप्चा कोड इथं एंटर करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर नेट बँकिंग या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पे गव्हर्नमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट किंवा UPI ने पेमेंट करू शकता। तर इथं तुम्हाला UPI या ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर शो QR कोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। शो QR कोड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा QR कोड तुमचा फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुमच्या अकाउंट मधून पैसे डेबिट झाले आणि तुमच्या प्रोफाइलला पेमेंट स्टेटस अपडेट झालं नाही तर तुम्हाला परत पेमेंट करायचं नाहीये, तर 48 तासाचा वेट करायचा आहे। त्यानंतर ते ऑटोमॅटिकली अपडेट होईल। पेमेंट केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट ॲप्लिकेशन याच्या खाली तुम्हाला प्रिंट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल, तर इथून तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढू शकता। त्यानंतर तुम्हाला जर तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर प्रिंट रिसिप्ट याच्या खाली तुम्हाला डाउनलोडला ऑप्शन येईल, तर इथून तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर आपण हे ॲप्लिकेशन ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या पदासाठी ही अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पदासाठी अर्ज करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे। तर आपण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी यापूर्वी अर्ज केलेला आहे। जर तुम्ही तेच पद सिलेक्ट केलं तर तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज केलेला आहे अशा पद्धतीचा एरर दिसेल। त्यानंतर तुम्हाला ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला दुसरं पद सिलेक्ट करून तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरून दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकता। जर तुम्हाला ॲप्लिकेशन करताना फोटो, सिग्नेचर अपलोड करताना किंवा पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।